नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस पडून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, तुरीसह अनेक पिके पाण्याखाली गेली, तर काही शेतजमिनी खरडून वाहून गेल्या. परतीच्या पावसाने देखील कहर केल्याने हातात तोंडाला आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन सरसकट कर्जमाफी करावी, तसेच सरकारने घोषित केलेली मदत तुटपुंज असल्याने ती वाढवून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली असून याप्रसंगी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार पठाण यांनी निवेदन स्वीकारले आहे. शेतकऱ्यांनी पुढे असेही म्हटले आहे की पैनगंगा नदीकाठी व नाल्यालगत शेती करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून त्वरित आर्थिक मदत वाटप करावी. याशिवाय विमा कंपनीकडून तातडीने पीक विमा मिळवून देण्यात यावा, रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी, अशाही मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी दत्ता पाटील यांनी केल्या आहेत. पाहुल्या शेतकऱ्याचे काय म्हणणे आहे ते. श्री दत्त रामराव पवार, तालुका हिमायतनगर येथील एक शेतकरी आहे आणि माझी महाराष्ट्र सरकारला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, कृषी मंत्री भरणे साहेबांना विनंती आहे की तुम्ही जे 8,500 रुपये जे शेतकऱ्यांना दिलेत हेक्टरी, आणि ते 3 हेक्टरची मर्यादा होती ते 2 हेक्टर पर्यंत आणली, हे तुम्ही जे केलात हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. आणि आमची मागणी आहे की तुम्ही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. ओला दुष्काळ जाहीर करा. ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50,000 मिळाले पाहिजे. हेक्टरी 50,000 मिळाले पाहिजे. हेक्टरी 50,000 मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.